Hello, dear students. Today we will start lesson number 3, that is the cop and anthem. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला लेखकाचा फोटोग्राफ दिसत असेल आणि साईडला त्याचं वैयक्तिक माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते वाचण्याआधी मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो लेखकाबद्दल. ओ हेनरी हा एक अमेरिकन रायटर आहे. स्क्रीनवर ही माहिती नाही, मी अगोदर त्याच्याबद्दल थोडीशी वेगळी माहिती देतो. हा अमेरिकन लेखक आहे. त्याच्या बहुतेक ज्या स्टोरी या लेखकाने ज्या मोस्ट ऑफ ही स्टोरीज लिहिलेल्या आहे, याचं जे एंडिंग आहे, याने ज्या लिहिलेल्या कथा आहे यांचं जे एंडिंग आहे हे ट्विस्टेड स्वरूपाचं आहे. जे अपेक्षित आहे ते न घडता वेगळंच घडतं. त्याच प्रकारे आता इथे आपण ही जी कथा पाहणार आहोत, द कॉप अँड द अँथेम, इथलीसुद्धा जी एंडिंग आहे ही ट्विस्टेड आहे. आपल्याला असं वाटतं की असं होईल पण वेगळंच घडतं. The Cop and the Anthem is one of O. Henry's well-known stories. In this story, the main character Sophie has a criminal background. या कथेमध्ये सोपी नावाचं एक पात्र आहे, एक माणूस आहे की त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, त्याची जी पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे, ते क्रिमिनल स्वरूपाची आहे. म्हणजे सोपी या कथेतलं एक पात्र आहे आणि तो गुन्हेगार आहे. तो काय करतो तर त्याला तुरुंगात जायचं आहे, प्रिझनमध्ये जायचं आहे. कशासाठी तर बाहेर हिवाळा चालू असतो, सिव्हिअर विंटर असतो आणि त्यापासून संरक्षण करण्यासाठी तो स्वतःला अटक करून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण जेलमध्ये फुकटात निवारा मिळेल आणि खायला प्यायला पण मिळेल, म्हणून तो बरेच प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्याला अटक होईल. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. ही जी कथा आहे आपल्याला इथे या धड्यात दिलेली, ही अनपेक्षितरित्या याचा एंड होतो, ट्विस्टेड एंड आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज अन इझी लिव्हिंग इन प्रिझन. सुरुवातीला सोफीला असं वाटतं की तुरुंगात राहणं हे खूप कसं आहे, ते इझी आहे, सोपं आहे. पण काय घडतं, ज्यावेळेस या कथेच्या शेवटी जेव्हा तो एका चर्चजवळ जातो आणि त्या चर्चमध्ये एक व्यक्ती प्रार्थना गीत म्हणत असतो आणि त्या प्रार्थना गीताचे नोट्स म्हणजे सूर किंवा स्वर सोफीच्या कानावरती येतात आणि तिथून त्याच्या मनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडतं, बदल घडतो. तो ठरवतो आपण चांगलं जीवन जगायचं. म्हणजे अशा प्रकारे लाजीरवाणं की जेलमध्ये जायचं, अटक करून घ्यायचं, हे जीवन आपण सोडून द्यायचं, कष्ट करायचे आणि कष्टाचं जीवन जगायचं, असं जेव्हा तो ठरवतो त्याच वेळेस पोलीस त्याला अटक करतात. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्याचं उलटं घडतं. म्हणूनच हा जो लेखक आहे, लेखकाचं नाव आहे ओ हेनरी. या लेखकाने ज्या काही शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत किंवा स्टोरीज आहेत, त्यांच्या कथेचा जो एंड असतो हा जनरली ट्विस्टेड एंड असतो, अनएक्सपेक्टेड असतो. आता आपण स्क्रीनवर बघा, लेखकाचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे. बघा, ओ हेनरी 1862 to 1910. विल्यम सिडनी पोर्टर, त्याचं पूर्ण नाव आहे विल्यम सिडनी पोर्टर, ॲन अमेरिकन रायटर, इज बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी, पेन नेम टोपण नाव. तर हा जो लेखक आहे विल्यम सिडनी पोर्टर आणि ओ हेनरी हे त्याचं काय टोपण नाव आहे. ही वॉज अ ओरॅसियस रीडर. ओरॅसियस, आता ओरॅसियसचा अर्थ होतो खादाड, म्हणजे आवड असलेला. तो आवड, त्याला वाचनाची खूप आवड होती. खादाड वाचक होता म्हणजेच काय, त्याला वाचनाला खूप लागायचं, वाचनाची त्याला आवड होती. सिन्स चाइल्डहूड, बालपणापासूनच त्याला वाचनाची खूप आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. त्याने सुरुवात केली कशाला, ह्युमरस वीकलीला सुरुवात केली, ह्युमरस विनोदी. पुढे दिलं बघा, द रोलिंग स्टोन. काय काय लिहिलं त्याच्यामध्ये, त्याचं लिखाणकाम दिलेलं आहे. काय काय लिहिलं, द रोलिंग स्टोन नावाची कथा लिहिली. अँड वेन द वेंचर फेल्ड, वेंचर साहस, धाडस, फेल्ड, ही जॉईन द हुस्टन पास्ट ॲज अ रिपोर्टर. जेव्हा त्याने हे लिहिलं आणि जेव्हा त्याचं ते व्हेंचर हे लिहिण्याचं धाडस, रोलिंग स्टोन लिहिण्याचं धाडस, जेव्हा तो त्याच्यामध्ये अपयशी झाला तेव्हा त्याने जॉईन केलं. काय जॉईन केलं, हुस्टन पोस्ट
ॲज अ रिपोर्टर. हुस्टन पोस्टमध्ये तो रिपोर्टर म्हणून, पत्रकार म्हणून, कॉलमनिस्ट स्तंभलेखक म्हणजेच वर्तमान पेपरामध्ये लेख लिहिणारा, कॉलम लिहिणारा, अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट व्यंगचित्रकार, कार्टुनिस्ट. त्याने एक रोलिंग स्टोन नावाची कथा लिहिली. त्याच्यामध्ये जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा हुस्टन पोस्ट या वृत्तपत्रामध्ये त्याने रिपोर्टरचं, स्तंभलेखकाचं आणि कार्टुनिस्टचं काम केलं. द स्टोरी द कॉप अँड द अँथेम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. ही जी कथा आपल्याला इथे अभ्यासाला आहे, द कॉप अँड द अँथेम, ही ओ हेनरीची एक प्रसिद्ध कथा आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टिअर्स. बघा, टू डिस्क्राईब द स्टाईल ऑफ रायटिंग, त्याच्या लिखाणाची जी पद्धत आहे, पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टिअर्स, स्माईल विथ टिअर्स, विच इम्प्लाईज सुचविणे. हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स, ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. त्याच्या प्रत्येक कथेमध्ये, आता जनरली बघा डोळ्यात जेव्हा काय येतात, अश्रू येतात, तेव्हा स्माईल म्हणजे सांगायचं काय, ट्विस्टेड आहे. त्याच्या ज्या काही कथा आहे, आता मी जे वाक्य वाचलं, सेंटेन्स वाचलं, त्याचा आपण अर्थ असा घेऊया, त्याचं जे काही कथा आहे त्या कथेमध्ये काय ट्विस्टेड एंड आहे प्रत्येक कथेमध्ये जवळजवळ. हीच कथा नाही. इन धिस स्टोरी द मेन कॅरेक्टर, या कथेमध्ये जे मुख्य पात्र आहे, मेन कॅरेक्टर आहे, सोपी, इज अ व्हॅगबॉन्ड. व्हॅगबॉन्ड उडाणटप्पू, व्हॅगबॉन्ड. सोपी नावाचं जे पात्र आहे ते एक व्हॅगबॉन्ड आहे, उडाणटप्पू आहे. अँड पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि त्याची जी बॅकग्राऊंड आहे सोपी नावाच्या व्यक्तीची, जे मेन कॅरेक्टर आहे, कशी बॅकग्राऊंड आहे, क्रिमिनल, गुन्हेगारी स्वरूपाचा. म्हणजे तो जेलमध्येच जाण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. त्याची बॅकग्राऊंड कशी आहे, गुन्हेगारी स्वरूपाची आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन. तो तुरुंगात पुन्हा पुन्हा जाण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. डिफरंट प्लॅन्स, त्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखतो. ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ, प्रोटेक्ट संरक्षण करणे, हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर, सिव्हिअर तीव्र, कडक. बाहेर तीव्र असा काय असतो, विंटर असतो, हिवाळा असतो, थंडगार वारे वाहत असतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याला असं वाटतं की जेलमध्ये गेलेलं चांगलं, तिथे उलट काय होईल, वाऱ्यापासून किंवा या कडक हिवाळ्यापासून काय होईल, संरक्षण होईल. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. मी थोड्या वेळापर्यंत सांगितलं की या लेखकाच्या ज्या काही स्टोरी आहेत त्या प्रत्येकाचा एंड कसा होतो, अनएक्सपेक्टेड, अनपेक्षितरित्या असा त्याचा काय होतो, एंड होतो. त्याच्या उलट घडतं. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड, वर्णन करणे, सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स, लेखकाने वर्णन केलेलं, डिपिक्ट केलेलं आहे. सोपीज फ्युटाईल, फ्युटाईल निष्फळ, व्यर्थ, अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न, टू गेट अरेस्टेड, अरेस्टेड अटक होणे, इन अ व्हेरी ह्युमरस वेन, ह्युमरस वेन, इथे ह्युमरस वेनचा अर्थ घेऊ विनोदी शैलीमध्ये, ह्युमरस वेन. ओ हेनरी या लेखकाने सोपीच्या प्रयत्नांचं वर्णन केलं आहे. सोपी प्रयत्न करतोय कशाचे, जेलमध्ये जाण्याचे, आपल्याला अटक झाली पाहिजे यासाठी तो जे काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांचं वर्णन लेखकाने विनोदी पद्धतीने केलेलं आहे. जे आपल्याला सुद्धा तो धडा वाचताना तो जे काही प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, हसू येतं, विनोद होतो. द कॉप अँड द अँथेम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, कन्फाइनमेंट बंदिवास, जेल, प्रिझन. ही जी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथेम इज अबाउट फ्रीडम, ही स्वातंत्र्याबद्दलची कथा आहे. ही एका प्रिझनबद्दलची कथा आहे. इनिशियली म्हणजे सुरुवातीला, सोपी फील्स दॅट देअर इज अ फ्रीडम, सुरुवातीला सोपीला असं वाटतं, सोपी या व्यक्तीला असं वाटतं की काय, स्वातंत्र्य आहे, देअर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज, मिझरीज दुःख, वरीज चिंता, इन अ कन्फाइनमेंट, तुरुंगामध्ये. कन्फाइनमेंटचा अर्थ बघा कंसात दिलं ब्रॅकेटमध्ये, प्रिझन. तुरुंगात जर गेलं तर सगळ्या दुःखांचा किंवा वेदनांचा, चिंतेचा काय, यापासून काय मिळतं, माणसाला स्वातंत्र्य मिळतं. त्या ठिकाणी काय नाही आहे, वरीज नाही आहे, मिझरीज नाही आहे,
असे त्याचे काय झालेले आहेत, विचार झालेले आहेत. द नोट्स ऑफ अँथेम, नोट्स म्हणजे सूर किंवा स्वर. द नोट्स ऑफ अँथेम ट्रान्सफॉर्म, बदल घडविणे, चेंज, ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन, विदिन आतून, विदिन. मी थोड्या वेळावर सांगितलं बघा, तो सोपी नावाची व्यक्ती चर्चच्या जवळ उभी असते. धड्याच्या शेवटी शेवटी त्याच्यात माहिती दिलेली आहे. त्यावेळेस तिथे चर्चमध्ये गीत चालू असतं, प्रार्थना गीत चालू असतं, अँथेम चालू असतं. अँथेम म्हणजे प्रार्थना गीत. आणि त्या प्रार्थना गीताचे, जसं आपण एखादं भक्तिगीत ऐकतो आणि त्या भक्तिगीतामुळे आपल्यामध्ये काय झाला, समजा बदल झाला, तसा त्याच्या मनामध्ये बदल होतो. अँड रिझॉल्व, निश्चय करणे, टू वर्क हार्ड. आणि तो निश्चय करतो ते गीत ऐकून, प्रार्थना गीत ऐकून, की तिचं जीवन लाजीरवाणं जीवन जगायचं नाही. काय करायचे, परिश्रम करायचे, वर्क हार्ड करायचे. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट, आयरनी उपहास, टिंगल, फेट नशीब. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिलाइझेस, मोमेंट क्षण, रिलाइज जाणीव होणे. मोमेंट ही रिलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ, व्हर्च्युअस, सद्गुणी, व्हर्च्युअस. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट, सोफी तोंड देतोय कशाला, नशिबाचं जे टिंगल आहे. नशीब त्याचे उलट चालतंय नेमकं बघा. तो अगोदर प्रयत्न करतो जे अटक करून घेण्यासाठी, त्यावेळेस त्याला अटक होत नाही. आणि नंतर असा विचार करतो की उद्यापासून काहीतरी काम करायचं, स्वतः कष्ट करायचे, त्यामधून जो पैसा येईल आपण जीवन जगायचं चांगल्या पद्धतीने. म्हणजे काय दाखवलं आहे, आयरनी ऑफ फेट. यालाच काय म्हणतो, आयरनी ऑफ फेट. त्याच वेळेस त्याला काय होते, अटक होते. द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ, खरं स्वातंत्र्य कशामध्ये, सद्गुणी जीवन जगण्यामध्ये. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट, त्याच वेळेस त्याला काय होते, अटक होते. प्रार्थना गीताचे सूर किंवा स्वर कानावर पडतात, ठरवतो की आता उद्यापासून आपण सद्गुणी जीवन जगायचं, काहीतरी वर्क हार्ड करायचं. आणि त्याच वेळेस त्याला काय होते, कन्फाइनमेंट होते, अटक होते, किंवा तो प्रिझनमध्ये पोलीस त्याला नेतो. असा या कथेचा थोडक्यात आपल्याला सारांश दिलेला आहे. आता मी जो पॅराग्राफ वाचला त्याच्यामध्ये त्याचा काय दिलेला होता, सारांश दिलेला होता. त्याच्या आधी लेखकाबद्दल माहिती दिलेली आहे. त्याने एका वर्तमान पेपरामध्ये काय म्हणून काम केलं, रिपोर्टर म्हणून काम केलं, कॉलमनिस्ट म्हणून काम केलं, ऑकेजनल कार्ड. त्याच्या कथांचा विषय काय तो आपण पुन्हा पुन्हा पाहिला. आणि ते सगळं तो कशा पद्धतीने मांडतो, त्याच्या जेवढ्याही कथा आहेत तर त्याची लिखाणाची पद्धत कशी आहे, ह्युमरस आहे, ह्युमरस वेन आहे, ह्युमरस स्टाईलने तो लिहितो. इथे सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला ह्युमरस वेन पाहायला मिळेल, ह्युमरस स्टाईल पाहायला मिळेल. म्हणून परीक्षेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस या धड्यावरती असं विचारलं होतं की ह्युमरस सेंटेन्सेस कोणते. बघा आता आपण धड्याला सुरुवात करूया, लेसनला सुरुवात करूया. द कॉप अँड अँथेम. कॉप म्हणजे पोलीस, अँथेम म्हणजे प्रार्थना गीत. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट. स्ट्रोल आउट, भटकणे, फिरणे. स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे गावातलं चौक. आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲसफाल्ट. ॲसफाल्टचा अर्थ होतो डांबर. ॲसफाल्ट म्हणजे स्टार, डांबर. व्हेअर, ब्रॉडवे रस्त्याचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रॉडवेचा बी कॅपिटल आहे, रस्त्याचं नाव आहे. अँड फिफ्थ ॲव्हेन्यू हे सुद्धा रस्त्याचं नाव आहे. फिफ्थचा एफ कॅपिटल आहे, फिफ्थ ॲव्हेन्यू. फ्लो टुगेदर. फ्लो टुगेदर इथे अर्थ घेऊया, एकत्र येणे. फ्लो टुगेदर, एकत्र येणे. बघा सोफी हा एक प्रकारे भिकारी असा किंवा गुन्हेगार आपण समजूया. एका दिवशी तो बाकड्यावरती कुठेतरी गार्डनमध्ये बाकड्यावर बेंचवर बसलेला होता. सोफी लेफ्ट हिज बेंच. त्याने तो बेंच सोडला. रस्त्यावरती बघा असे बाकडे टाकलेले असतात, भिकारी बसलेले असतात, तसा हा गुन्हेगारी वृत्तीचा सोफी बसलेला होता बेंचवरती बाहेर. अँड स्ट्रोल्ड आउट, तिथून तो उठला त्या बेंचवरून आणि फिरत फिरत आला. आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲसफाल्ट. अशा चौकाच्या परिसरात तो आला की जिथे संपूर्ण तो चौक कसा होता,
अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲसफाल्ट, म्हणजे तो संपूर्ण चौक हा डांबरीमय होता, म्हणजे त्याचं डांबरीकरण झालेलं होतं. थोडक्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की जिथे ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू हे दोन रस्ते जिथे एकत्र येतात तिथे तो स्क्वेअर होता, चौक होता, आणि तो संपूर्ण परिसर कसा होता, डांबरीकरण झालेला होता. आणि त्या चौकाच्या परिसरामध्ये सोपी आला. अप ब्रॉडवे, ब्रॉडवेच्या वरच्या बाजूला, त्या रस्त्याच्या वरच्या बाजूला ही टर्न, तो वळला. अँड स्टॉप ॲट अ लक्झुरियस कॅफे, लक्झुरियस चैनीचे, विलासी, आरामशीर, आणि एका कॅफेजवळ, एका हॉटेलजवळ, एका लक्झुरियस हॉटेलजवळ तो थांबला. ब्रॉडवे या रस्त्याच्या वरच्या बाजूला वळला आणि एका हॉटेलजवळ, लक्झुरियस कॅफेजवळ, हॉटेलजवळ तो. आता हॉटेलजवळ थांबल्यानंतर आता पुढची त्याची प्रतिक्रिया काय पाहूया पुढच्या पॅराग्राफमध्ये. बघा स्क्रीनवरती. सोफी हॅड अ कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सोफीला स्वतःमध्ये आत्मविश्वास जाणवत होता. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, इन हिमसेल्फ. फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, अपवर्ड वरच्या बाजूने, अपवर्ड. आता सोफी उभा आहे त्या हॉटेलच्या बाहेर, कॅफेच्या बाहेर, आणि त्याला कॉन्फिडन्स जाणवत होता, कारण त्याने जो काही कोट घातलेला होता तो कसा होता, तर त्या कोटाचे बटन खालून म्हणजे वरपर्यंत सगळे बटन लावलेले होते. फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, वेस्ट म्हणजे जॅकेट म्हणूया आपण म्हटलं तर, त्याने जो काही कोट किंवा जॅकेट घातलेलं होतं त्या जॅकेटचे सगळे बटन व्यवस्थित लावलेले होते. त्याला आत्मविश्वास जाणवत होता. तर आत्मविश्वास जाणवण्याची कारणं, पहिलं कारण बटन लावलेले होते. दुसरं कारण, ही वॉज अ शेवन, त्याने दाढी केलेली होती, शेवन. अँड हिज कोट वॉज ट्रिम, आणि त्याने जे वेस्ट घातलेलं होतं, जे कोट घातलेला होता, वेस्ट आणि कोट एकच अर्थ, स्वच्छ, चांगला, नीटनेटका म्हणूया, स्वच्छ म्हणण्यापेक्षा नीटनेटका. त्याने जो कोट घातलेला होता तो नीटनेटका होता. अँड हिज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन अ थँक्सगिव्हिंग डे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोफी हॉटेलच्या बाहेर उभा आहे, कॅफेच्या बाहेर उभा आहे, त्याला आत्मविश्वास जाणवतोय. त्यामागची कारणं आहे, त्याने जो कोट घातलेला होता त्याला सगळी बटणं होती, व्यवस्थित लावली होती, दाढी केलेली होती, आणि तो कोट व्यवस्थित होता, आणि त्या कोटावरती त्याने ब्लॅक बो लावलेला होता. बघा बरेच लोक कोटावरती काहीतरी असं चिन्ह वगैरे, त्याने असा काळा बो, धनुष्याकृती असा ब्लॅक बो त्याने कोटावर लावलेला होता. टू हिम बाय अ लेडी मिशनरी, आणि तो बो त्याला एका लेडी मिशनरीने, म्हणजे एका धर्मोपदेशिकेने, लेडी मिशनरीचा अर्थ घेऊया धर्मोपदेशिका. जसं आपल्याकडे पुजारी असतो तशी लेडी आपण पुजारी, धर्मोपदेशिका. धर्मोपदेशिकेने त्याला तो बो भेट दिलेला होता. केव्हा भेट दिला होता? थँक्सगिव्हिंग डे. थँक्सगिव्हिंग डे हा एक दिवस तिकडे साजरा करतात. थँक्सगिव्हिंग डे म्हणजेच काय? नोव्हेंबरच्या 4थ्या गुरुवारी धार्मिक उत्सव आणि कौटुंबिक पारंपरिक जेवण अशा प्रकारे साजरा करण्यात येणारा आभार प्रदर्शनाचा दिवस. जसं आपल्याकडे सण साजरे करतो आपण, दिवाळी, पोळा, त्या प्रकारचा तिकडे एक थँक्सगिव्हिंग डे आहे. त्या दिवशी एका लेडीने, कोणती लेडी? लेडी मिशनरी, धर्मोपदेशिकेने त्याला तो बो, तो ब्लॅक बो भेट दिला होता, आणि त्याने तो बो कशावर लावला होता? कोटावर लावलेला होता. त्याच्यामुळे सुद्धा त्याला काय जाणवत होता? आत्मविश्वास जाणवत होता. आता आत्मविश्वास जाणवायची 3-4 कारणं आपण बघितली. पहिलं कारण बघितलं, बटन व्यवस्थित लावले होते, कोट स्वच्छ होता, व्यवस्थित होता, आणि त्यावर काय लावला होता? ब्लॅक बो लावलेला होता. इफ ओनली ही कुड रीच टेबल इन द रेस्टॉरंट. आता त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले इथून. इफ ओनली ही कुड रीच टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, संशय न येता. त्याने आता विचार केला, जर आपण रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये संशय न येता जर गेलो, सक्सेस वुड बी हिज, तर यश हे आपलंच असेल. यश म्हणजेच काय? त्याला काय करायचं आहे? जेलमध्ये जायचं आहे. म्हणतोय यश हे आपलंच असेल, त्याला अगोदर खायचं प्यायचं आहे. पुढचा भाग बघा. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल. पोर्शन हिस्सा, भाग, ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल
वुड रेज नो डाऊट, रेस निर्माण करणे, नो डाऊट, डाऊट संशय, इन द वेटर्स माइंड. आता तो म्हणतोय जर संशय न येता मी जर तिथे हॉटेलमध्ये गेलो, रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि बसलो, तर त्या टेबलवरचा जो काही काच असेल त्या काचावरती फक्त माझा काय दिसेल, काय दिसेल, द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. तर माझा पाय दिसणार नाही, फक्त मी जो काही कोट घातलेला आहे हेच दिसेल, दाढी केलेली हेच दिसेल. त्यामुळे त्याला संशय येणार नाही, वेटरला काय येणार नाही, संशय येणार नाही की हा गुन्हेगार आहे किंवा हा भिकारी आहे. रोस्टेड मलाड डक, रोस्टेड भाजलेला, मलाड डक, मलाड नावाचा बदक, रानटी बदक, मलाड डक. थॉट्स सोपी, सोपीच्या डोक्यात विचार आला की आपण हॉटेलमध्ये जायचं, बसायचं, ऑर्डर द्यायची. कशाची ऑर्डर द्यायची? एका रानटी बदकाची ऑर्डर द्यायची. वुड बी अबाउट वन द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, आणि त्याच्यासोबत अजून काय मागवायचं? बॉटल ऑफ वाईन, एक दारूची बॉटल. अँड देन सम चीज, काही चीज मागवायचा, चीज पदार्थ आहे बघा. त्यानंतर काय? अ कप ऑफ कॉफी, एक कप कॉफी मागवायची. अँड अ सिगार. म्हणजे त्याच्या डोक्यात विचार चालू आहे, सस्पेक्ट न येता, संशय न येता जायचं आणि काय मागवायचं? एक रानटी बदक मागवायचा, बॉटल ऑफ वाईन मागवायची, चीज मागवायचं, कप ऑफ कॉफी मागवायचं आणि सिगार मागवायचं. एवढं सगळं आपण मागवायचं तिथे गेल्यानंतर. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, सिगारसाठी $1 पुरेसा आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फॉर्थ, आणि या सगळ्यांची किंमत म्हणजे कशाची? 1 बॉटल ऑफ वाईन, मलाड डक आणि काय चीज, कप ऑफ कॉफी, या सगळ्यांची किंमत $1 फॉर द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फॉर्थ एनी एक्स्ट्रीम रिव्हेंज, एक्स्ट्रीम जास्त, अति जास्त, ऑफ रिव्हेंज, रिव्हेंज बदला, फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. तो म्हणतोय जास्त काही बिल होणार नाही आणि हॉटेलचा किंवा त्या कॅफेचा जो मॅनेजमेंट आहे, जो मॅनेजर आहे, तो जास्त काही बदला आपला घेणार नाही. म्हणजे आपल्याला काही तो जास्त मारणार वगैरे नाही, मार देणार नाही, सरळ पोलिसांच्या काय करेल? हवाली करेल, स्वाधीन करेल. अँड येट, आणि तरीसुद्धा, येट द मीट वुड लिव्ह हिम फिल्ड, आणि तो जे काही मीठ खाईल, जे काही मांस खाईल, मीठ मांस, वुड लिव्ह हिम फिल्ड, भरणे. अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड, जर्नी म्हणजे प्रवास, विंटर आयलँड बघा डार्क अक्षर दिलेलं आहे. विंटर आयलँडचा इथे अर्थ, आता डायरेक्ट अर्थ जर घेतला तर होईल विंटर म्हणजे हिवाळी आणि आयलँड म्हणजे बेट. हे रूपकात्मक आहे विद्यार्थी मित्रांनो. विंटर आयलँड म्हणजेच काय? तुरुंग. आपण काय अर्थ घ्यायचा त्याचा? तुरुंग, प्रिझन. आणि तो म्हणतोय, तो विचार करतोय जास्त काही बदला घेणार नाही मॅनेजर, आपलं रानटी बदकाने काय भरेल? पोट भरेल आणि आपला मार्ग, आपला प्रवास कुठे जायचा? जेलमध्ये जायचा प्रवास हा सुखकारक होईल. म्हणजे असा तो हॉटेलच्या बाहेर उभा आहे आणि तिथूनच काय करतोय? विचार करतोय. अजून हॉटेलमध्ये गेलेला नाही, हॉटेलच्या बाहेरच त्याच्या डोक्यात काय चालू आहे? विचार चालू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपी उठला, कुठून उठला, कुठे आला, कोणत्या हॉटेलच्या बाहेर थांबलेला आहे, त्याने कोणता कोट घातला आहे, त्या कोटवर काय लावलं आहे, त्याला आत्मविश्वास का होता, तो कोट कोणी भेट दिलेला, तो बो कोणी भेट दिलेला होता, त्याच्या डोक्यात काय विचार आले, काय काय खायचं, किती किंमत होईल, आणि मॅनेजर काही जास्त बदला घेणार नाही, पोलिसाला बोलवेल आणि आपल्याला पोलिसाच्या स्वाधीन करेल आणि आपण आपल्या त्या जर्नीला जाऊ, कोणत्या? विंटर आयलँडच्या, म्हणजेच कोणत्या? प्रिझनच्या. आपला प्रवास कसा होईल? सुखकारक होईल. म्हणजे त्याचा आता हा पहिला प्रयत्न आहे. आता काय घडतं प्रत्यक्षात बघूया पुढच्या पॅराग्राफमध्ये. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड, परंतु सोपीने जसा पाय, फूट म्हणजे पाय, इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, त्या रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये जसा पाय टाकला, आतापर्यंत टाकलेला नव्हता, फक्त विचार करत होता. द हेड वेटर्स आय, तिथला जो मुख्य वेटर होता, हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स, टॅटर्ड झिजलेले, फाटलेले, ट्राउझर म्हणजे पायजमा, अँड डिकेडंट म्हणजे सुद्धा फाटलेले, डिकेडंट. बघा डाव्या बाजूला अर्थ दिलेला आहे. ओल्ड अँड ओर्न आउट, जुने आणि फाटलेले, डिकेडंट शूज. सोपीने जसा त्या रेस्टॉरंटमध्ये, त्या कॅफेमध्ये पाय टाकला, त्याच वेळेस तिथला जो मुख्य वेटर होता, त्या वेटरचं लक्ष
आय म्हणजेच काय लक्ष म्हणून आय फेल अपॉन त्या वेटरचं लक्ष याच्या पायजम्यावरती याच्या पॅन्टवरती पडलं. पॅन्ट कशी होती, फाटलेली होती आणि त्यांनी जे शूज घातलेले होते ते सुद्धा जुने आणि फाटके होते. फक्त कोट कसा होता वरचा व्यवस्थित होता आणि खालची जी पॅन्ट होती, खालचा जो ट्राउझर होता हा फाटका होता, शूजसुद्धा कसे होते, फाटके होते. म्हणजे फक्त कोट चांगला वरती दाढी केलेला आणि खालचा भागसुद्धा कसा होता तर सगळा डिकेडंट होता आणि ट्राउझर काय होता, फाटलेला होता. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स, तो वेटर कसा होता, स्ट्रॉंग होता. रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्व्हेड हिम. कन्व्हेचा इथे अर्थ फेकणे, सांगणे असा अर्थ नाही. अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स. तो स्ट्रॉंग वेटर आला आणि त्याने त्या सोपीला उचललं, हॉटेलमध्ये सुद्धा एंट्री दिली नाही, उचललं आणि त्याला क्षणार्धात बाहेर फेकलं. इन सायलेन्स अँड हेस्ट, घाईघाईने, हेस्ट टू द साईडवॉक, रस्त्याच्या बाजूला त्याला वेटरने फेकलं. अँड ॲव्हर्टेड, टाळणे, ॲव्हर्टेड टाळणे, द इग्नोबल, लाजीरवाणे, इग्नोबल, लाजीरवाणे, फेट ऑफ द मिन्यास्ड मलाड, मिन्यास्ड संकटात सापडलेला. त्या वेटरने त्याला क्षणार्धात उचललं आणि घाईघाईने रस्त्याच्या बाजूला फेकलं आणि जो काही बदक संकटात सापडलेला होता त्या बदकाचं नशीब काय केलं, त्या वेटरने बदलवून टाकलं. बदकाचं नशीब कसं, लाजीरवाणं. आता हे जे वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कसं वाक्य, ह्युमरस सेंटेन्स आहे. बदक संकटात सापडलेला आहे, तो बदक जर सोपीच्या पोटात आला असता त्याचं नशीब चांगलं असतं असं लेखक दाखवतोय. म्हणजे हे ह्युमरस आहे, ह्युमरस वेन झालं. ते जे लास्ट सेंटेन्स आहे कसं आहे, ह्युमरस आहे. कोणतं वाक्य, अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिन्यास मलाड. आणि त्या बदकाचं नशीब काय करून टाकलं, बदलवून टाकलं, चेंज करून टाकलं, टाळलं. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, सोपी आता ब्रॉडवेच्या रस्त्याने वळला. इट सीम दॅट हिज रूट, रूट म्हणजे मार्ग, सीम वाटणे, हिज रूट टू द कव्हेटेड, कव्हेटेड हवेसे वाटणारे, कव्हेटेड. मग उजव्या बाजूला अर्थ येईल ग्रेटली डिझायर्ड, कव्हेटेड हवेसे वाटणारे. इट सीम दॅट हिज रूट टू द कव्हेटेड आयलँड, आयलँड म्हणजेच काय इथे अर्थ, प्रिझन, तुरुंग. वॉज नॉट टू बी अन इझी वन, तो ब्रॉडवेच्या दिशेने वळला आणि आता असं वाटू लागलं की त्याचा जो मार्ग आहे, हवासा वाटणारा मार्ग, तुरुंगात जाण्याचा मार्ग, जे तुरुंगात त्याला कसं काय वाटतंय, हवेसं वाटतं की आपण तुरुंगात जायला पाहिजे, तो मार्ग वॉज नॉट टू बी अन इझी वन, तो त्याला काही सोपा वाटत नव्हता तुरुंगात जाण्याचा मार्ग. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो, बघा लिंबो डार्क अक्षरात दिलेलं आहे, लिंबोचा अर्थ सुद्धा काय, तेच काय, प्रिझन. मस्ट बी डिवाइज, एक लक्षात घ्या, इथून सुद्धा पुढे तुरुंगासाठी लेखकाने वेगवेगळे शब्द वापरले आहे. आतापर्यंत आपण काय पाहिला, आयलँड, आता दुसरा शब्द कोणता वापरला, लिंबो. तो विचार करतोय की तुरुंगात जाण्याचा दुसरा कोणता तरी मार्ग आपण शोधून काढला पाहिजे. डिवाइज म्हणजे शोधणे. म्हणजे आता हा त्याचा पहिला प्रयत्न होता, पहिला प्रयत्न काय झाला, असफल झाला. आता जेलमध्ये जाण्यासाठी दुसरा तो कोणता प्रयत्न करतो ते आपण पाहूया. बघा, ॲट अ कॉर्नर ऑफ द 6th Avenue. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा जो पॅराग्राफ आहे हा पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.